सर्वप्रथम तर मी तुम्हाला माझं इंट्रोडक्शन देते. नमस्कार, मी सौ ऐश्वर्या निखिल शिंदे, माथेरान नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी विभाग क्रमांक 9 मधून मी उभी राहिलेली आहे. महायुतीकडून मला ही खूप मोठी संधी मिळालेली आहे. त्या संधीचं मला सोनं करायचं आहे. गावाचं हित आणि माझ्या गावाचा विकास हेच माझं स्वप्न आहे. गेल्या 10 दिवसापासून आम्ही आमचा विभाग क्रमांक 10 मध्ये फिरत आहोत. नगराध्यक्ष पदाचे थेट उमेदवार चंदीबाई चौधरी यांच्यासोबत श्री सुनील शिंदे सर व मी स्वतः ऐश्वर्या निखिल शिंदे आम्ही गेले 10 दिवस सतत वॉर्डमध्ये फिरत आहोत. गेल्या 10 दिवसातला आम्हाला जो रिस्पॉन्स मिळालेला आहे लोकांचा, जे पाठबळ मिळालेलं आहे लोकांचं, त्याच्यामुळे मला निश्चित खात्री आहे की यावर्षी नगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाहीये. विजय आपलाच असणार आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला पसंती देत आहेत हे बघून आम्हाला खूप चांगलं वाटतंय. लोकांच्या समस्या पण आम्ही तेव्हा जाणून घेतलेल्या आहेत. त्या अनुषंगाने एक निदर्शनास माझ्या आलं आहे की या वॉर्डमधले जे अंतर्गत रस्ते आहेत ते खूपच नादुरुस्ती आहेत. तर त्या रस्त्यांकडे लक्ष देण्याचं मी पूर्ण काम करणार आहे. त्याच्यानंतर या विभागामध्ये लाईटची समस्या आहे किंवा मग मार्केटमधले जे गटारे वगैरे आहेत ते असेच उघडे आहेत. तर त्याच्यामुळे माथेरान हे जो विभाग क्रमांक 9 आहे हा मेन मार्केटमध्ये येत असल्यामुळे तिथे माशांचं आणि मच्छरांचं वगैरे साम्राज्य खूप जास्त आलेलं आहे. त्याच्यामुळे जी इथली स्वच्छता आहे याच्याकडे माझं लक्ष राहणार आहे. ते कसं मला क्लीन करता येईल, स्वच्छ ठेवता येईल किंवा आणि दुसऱ्या अजून बऱ्याच समस्या लोकांच्या आहेत त्या मला सगळं सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्या 3 तारखेला नगरपालिकेच्या निवडणुकीचा रिझल्ट लागणार आहे, निकाल जाहीर होणार आहे आणि त्याच्यात विजय आपला नक्कीच आहे. तर विजय झाल्यानंतर 5 वर्ष जे असणार आहेत पुढचे, त्याच्यामध्ये आम्ही काही कामं आम्ही म्हणजे ठरवलेली आहेत की हे आपल्या गावाच्या विकासासाठी झालेच पाहिजेत. जसं की ज्याच्यामध्ये आहे सगळ्यात पहिलं तर महिला सक्षमीकरण आहे. आता विभाग क्रमांक 9 मध्ये महिलांची संख्या जास्त आहे. त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं तर त्याच्यावरती लक्ष असणार आहे की महिलांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल, महिलांचं सक्षमीकरण. त्यानंतर माथेरान आपलं पर्यटन स्थळ असल्यामुळे आपल्या पर्यटनाला कशी चालना देता येईल, पर्यटनाचा विकास कसा करता येईल यावरती लक्ष असणार आहे आमचं. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथलं शिक्षण. आता इतक्या वर्षात आम्ही बघत आलेलो आहे की शिक्षणासाठी आता सगळ्यांनाच इंग्लिश मिडियमचं शिक्षण हवं असल्यामुळे बरेच पालक आहेत जे आपल्या मुलांना घेऊन बऱ्याच ठिकाणी असे शिक्षणासाठी जात आहेत. तर शिक्षणाकडे पण आमचं एक लक्ष असणार आहे. आपल्या इथल्या ज्या शाळा आहेत त्यांच्यावरती अधिक भर देऊन तिथेच कसे आपल्याला डेव्हलपमेंट करता येईल, मुलांच्या विकासासाठी कसं आपल्याला चांगले चांगले प्लॅन्स करून जर आपल्याला तिथेच डेव्हलपमेंट करायची आहे जेणेकरून आपले माथेरानची जी लोक आहेत, विद्यार्थी संख्या आहे ते खाली जाणार नाहीत. इथेच राहून त्यांना चांगले एज्युकेशन देऊन त्यांना इथे आपल्याला रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल यावर आपलं लक्ष असणार आहे.